नमस्कार मुलांनो, सर्वांना सुप्रभात. गुड मॉर्निंग टू ऑल. मुलांनो, आजच्या या मराठी तासिकेत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या मराठी अक्षरभारती या इयत्ता 10वीच्या पुस्तकात अनुक्रमणिकेत एकूण 4 भाग आहेत. आज आपण भाग 3 यामध्ये पाठ 11 जंगल डायरी हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मुलांनो, सुरुवात करूया. इयत्ता 10वी विषय मराठी, पाठ 11. पाठाचे नाव आहे जंगल डायरी. डायरी मीन्स दैनंदिनी. आपण जे रोजचे अनुभव लिहितो ती वही मीन्स डायरी. लेखक अतुल धामनकर. तर मुलांनो, आजच्या या जंगल डायरी पाठाचे लेखक अतुल धामनकर ह्यांना जंगल फिरण्याची, जंगलात भेट देण्याची फार आवड आहे आणि आज आपण त्यांचा जंगल डायरी हा पाठ आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये लेखकांनी जंगलातील, अतुल धामनकर हे जे लेखक आहेत त्यांनी एका जंगलातील स्वतःचे अनुभव मांडले आहेत. चला तर मुलांनो, सगळ्यात प्रथम आपण या पाठाची प्रस्तावना अभ्यासूया. पाठ 11 जंगल डायरी. लेखक अतुल धामनकर. जन्म 1972. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र मीन्स वाघ, टायगर, प्रकल्प मीन्स प्रोजेक्ट, TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. भेट मीन्स विजिट. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्य जीवनविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलातल्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीच्या, वाघीण मीन्स फिमेल टायगर, टायग्रेस, दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. चला तर मुलांनो, आता पाठाला सुरुवात करूया. तर या ठिकाणी लेखक अतुल धामनकर हे ज्या ठिकाणी जंगलामध्ये गेलेले होते, ज्या जंगलाविषयी त्यांनी वर्णन केलेले आहे, त्यांचे अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्या जंगलात त्यांनी कोणत्या जंगलामध्ये कोणत्या तारखेला भेट दिलेली आहे त्याचे सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बघा, पाठाची सुरुवात करूया. तर तो दिवस होता मुलांनो लेखकांचा, वो दिन था बच्चों, तारीख 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र, ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर. तो यहाँ पर लेखक ने चंद्रपुर के अंधारी, ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प को विजिट दी थी. वो दिन था 27 मई और टाइम था 6 से 9:30. बघा मुलांनो, लेखक काय सांगतात, उनके खुद के अनुभव यहाँ पर है. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. लेखक या जंगलात ज्यावेळी गेलेले त्यावेळी त्यांच्या रेस्टरूमचं नाव, रेस्टरूम जे होतं, विश्रामगृह, ते कोळसावन या ठिकाणी होतं. ते बाहेर पडले सकाळी उठल्यावर. गावातून टोंगे वनरक्षक, वनरक्षक मीन्स फॉरेस्ट सिक्युरिटी गार्ड, आणि त्यांचा सहकारी वनमजूर मीन्स फॉरेस्ट वर्कर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. थबकणे म्हणजे थांबणे. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं.
रस्त्याकडे बोट रोखणे. बोट रोखणे म्हणजे संकेत देणे. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं मीन्स फूटप्रिंट्स तिथं उमटली होती. हा एक नर असून नर मीन्स मेल. आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही. तर मुलांनो, या ठिकाणी लेखक ज्यावेळी जंगलात व्हिजिट द्यायला निघाले, जंगलामध्ये फिरायला निघाले, त्यावेळी त्यांच्याबरोबर टोंगे नावाचे वनरक्षक जिनको जंगल की सारी जानकारी थे और एक हेल्पर मीन्स वर्कर उनके साथ था. वो लोग निकले तीनों जन और आगे जाने के बाद उन्होंने एक झरी नाम का एक छोटा सा रास्ता था वो पकड़ा. चलते चलते अचानक वो जो हेल्पर आगे जो था वो थम गया. तो थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं लेखकांना सगळ्यांना आणि त्याने फक्त इशारा केला, संकेत दिला. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं बिबळा मीन्स हू लेपर्ड की फुटप्रिंट्स वहाँ पर दिखाई दी और वो एक मेल लेपर्ड था और कुछ घंटे पहले वहाँ से निकल कर गया था. लेखकने चौफेर म्हणजे चारही दिशांना पाहिलं पण लेखकांना त्या ठिकाणी काहीही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. खूण करणे, इशारा करणे. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती त्यामुळं त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या मीन्स ड्राय काटकीवर मीन्स स्टिक पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला मीन्स अदृश्य होणे मीन्स गायब होणे. तो बच्चों, लेखक ने यहाँ वहाँ देखा तो अचानक एक कॉर्नर में उनको कुछ हिलता हुआ दिखाई दिया. उन्होंने सबको, मतलब जो टोंगे वनरक्षक थे वो और वर्कर जो था उनको सबको इशारा किया. इशारा करने के बाद उन्होंने अपनी दूरबीन, अतुल धामनकर जो लेखक है उन्होंने अपनी दूरबीन से देखा तो उनको कुछ हिलते हुए दिखाई दिया. उन्होंने देखा कि एक तेंदू का एक पेड़ था, वहाँ पर बांबूच्या झाडीमध्ये तो बिबळा बसला होता आणि त्या बिबळ्याचा रंग आसपासच्या रंगाशी पूर्ण मिक्स होऊन गेलेला, त्यामुळे तो ओळखता आला नाही. पण मुलांनो, लेखकांचं नशीब असं होतं की त्या दुर्बीणमधून अचानक त्याची शेपूट लेपर्ड की वो बिबळा मीन्स लेपर्ड की जो टेल थी वो हिलती हुई दिखाई दी. ती शेपूट हलली आणि लेखकांनी पाहिलं पण त्या बिबळ्याला माहिती नव्हतं की कोणीतरी त्याला बघतं. तेवढ्यात लेखकांच्या बरोबर लेखक के साथ जो टोंगे वनरक्षक थे उनका पैर एक सूखी हुई लकड़ी के स्टिक पर पड़ा और जिससे ज्यामुळे कट असा आवाज आला. आणि मुलांनो, त्याच वेळी तो बिबळा एवढा हुशार होता की त्याने तो कट असा आवाज, उसने वो कट ऐसे लेपर्ड ने आवाज लेपर्ड के कानों पर पड़ी और उसने पीछे मुड़कर देखा. वो डर गया कि मुझे पकड़ने के लिए कोई आया है और वो डर के मारे वहाँ से तुरंत जंप लगाकर भाग गया. तो जो बिबळा होता तो त्या ठिकाणीहून अदृश्य झाला. बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी मीन्स चान्स हातची गेली म्हणून मी हळहळणे मीन्स चिंता होणे, चुकणे, नाराज होणे. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. शर्मिंदे वाटणे मीन्स शरम वाटणे, लाज वाटणे. आम्ही लगेच पुढं निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी मीन्स क्राऊड जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडंसं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी मीन्स वाईल्ड ॲनिमल्स
दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. तर मुलांनो, या ठिकाणी बिबळा त्यांना लेखकांना ऑब्झर्व करायचा होता, पण ती संधी गेली, त्यामुळे ते नाराज झाले आणि मिस्टर टोंगे जे वनरक्षक उनके साथ जो फॉरेस्ट सिक्योरिटी गार्ड थे उनको भी शर्म हुई कि मैंने साहब को अच्छी तरीके से लेपर्ड को दिखाने के लिए लाया था, लेकिन वो नहीं देख पाए. खैर चलो, तीनों आगे निकले. पुन्हा तिघजण लेखक आणि टोंगे वनरक्षक आणि वन्यमजूर पुढे निघाले. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता, एक दूसरा रास्ता मिला. लेकिन जैसे ही वो रायबा का रास्ता छोटा सा रास्ता उन्होंने ती छोटीशी पायवाट ज्यावेळी पकडली, त्यावेळी जंगल अजूनच दाट होत गेलं. झाड़ियाँ बहुत घनी होती जा रही थी और बीच बीच में वहाँ पर छोटे छोटे नाले थे जिसमें पानी वहाँ पर इकट्ठा हुआ था. लेखक ने और टोंगे वनरक्षक थे, उन्होंने अंदाजा लगाया की यहाँ पर नाला आहे, मतलब जंगली जानवर म्हणजे जंगली प्राणी त्या ठिकाणी पाणी प्यायला येत असतीलच. त्यामुळे आता ते अगदी सावधगिरीने त्या ठिकाणी चालायला लागले. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. लेखक जब विश्रामगृह पर शाम के वक्त गपशप मार रहे थे टोंगे वनरक्षक के साथ, तो टोंगे वनरक्षक ने कहा था वहाँ पर कि साहब जी, कल हम जिस जंगल की सैर करने जाने वाले हैं ना, वहाँ पर हालांकि एक फीमेल टाइग्रेस है और उसने अभी ही 4 बच्चों को जन्म दिया है. लेखक को ये बात सुनकर बहुत एक्साइटमेंट थी. लेखकांना उत्सुकता होती की कधी मी त्या ठिकाणी जातो आणि त्या वाघिणीला कधी मी एकदा पाहतो, असं लेखकांना त्या ठिकाणी झालं होतं. तर मुलांनो, या ठिकाणी लेखक सांगतात, तेव्हापासून मला तिथं कधी जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं, उष्णता म्हणजे गरमी होती, त्यावेळी वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं म्हणजे फिरतं. आणि तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं ही शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. अनामिक म्हणजे वेगळ्या प्रकारचं आणि सजग म्हणजे जागरूक. तर मुलांनो, तो बच्चों, जब टोंगे वनरक्षक ने बोला कि साहब जी, यहाँ पर जिस जंगल में कल हम लोग विजिट देने वाले, उद्या आपण ज्या जंगलात विजिट द्यायला जाणार आहोत, त्या ठिकाणी एका वाघिणीने 4 पिल्लांना जन्म दिलेला आहे. आणि लेखकांना असं वाटलेलं की कधी एकदा जातो. आणि त्या ठिकाणी ज्यावेळी ते गेले त्या जंगलामध्ये, तेव्हा त्यांना बरेच त्या ठिकाणी नाले दिसले आणि सर्वांनी अंदाज लावला त्या ठिकाणी की या जंगलामध्ये नुकताच पिल्लांना जन्म दिलेला आहे एका वाघिणीने आणि ती वाघीण फार जागरूक आहे आणि ती जास्त दूर गेली नसेल आणि त्यामुळे आसपासच्या ठिकाणी जे नाल्यामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी ती नक्कीच पाणी प्यायला येत असेल असा सगळ्यांनी अंदाज केला. आणि मग हळूहळू अगदी सावधानीने त्या ठिकाणी ते लोक चालायला लागले. त्यांच्या मनावर दडपण आलं. दडपण येणे मीन्स मनावर दबाव येणे. घाबरत पुढे चालायला लागले. 10-12 पावलं चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडं बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर होणे, उत्सुक होणे. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळं आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न
वाजवता जाणं ही एक मोठी कसरत होती. तो बच्चों यहाँ पर उन्होंने अंदाजा लगाया. टोंगेर, वनरक्षक, लेखक आणि तो जो हेल्पर होता, त्यांनी, सहकाऱ्यांनी, तिघांनी अंदाज लावला की या ठिकाणी नक्कीच वाघीण या ठिकाणी असेल. आणि चालता चालता लेखकांना त्या ठिकाणी 4-5 पिल्लांची 10-12 अशी पावलं, फुटप्रिंट्स उनको दिखाई दी. आणि मग त्यांनी अंदाज लावला की हे रात्रीचेच आहेत. ये फुटप्रिंट जो है वो रात के ही है. याने म्हणजेच वाघीण अद्याप याच परिसरात फिरत असावी आपल्या पिल्लांना घेऊन. आता लेखक खूप एक्साइटमेंट झाले. लेखकांना वाटलं की कधी मी त्या वाघिणीला आणि त्या तिच्या पिल्लांना, छोट्या छोट्या पिल्लांना कधी एकदा पाहतो, असं झालं होतं. आणि मग लेखक आणि लेखकांचे जे साथीदार होते ते हळूहळू त्या ठिकाणी चालायला लागले. पण चालताना मुलांनो त्या ठिकाणी सुकलेली पानं पडलेली होती आणि त्याच्यातून ते आवाज न करता चालणं फार अगदी कसरतीचं काम होतं. सो बहुत केयरफुली के साथ चलने लगे, किसी भी प्रकार का आवाज न करते हुए. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठंतरी झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. तर मुलांनो, या ठिकाणी आता पाणवठा म्हणजे पाणी ज्या ठिकाणी साचलेला जो नाला होता त्या ठिकाणी आल्यावर सगळेच अगदी घाबरले. आणि पुढे काय दिसेल, वाघीण अचानक कुठूनही झेप घेईल का अशी सगळ्यांना भीती वाटत होती. आणि म्हणून सगळ्यांनी एकमेकांकडे सबने एक दुसरे को ऐसे चौकस राहणे म्हणजे सावध राहण्याचा इशारा केला, खूण केली. एक एक पाऊल आता सगळेजण सावधपणे चालत होते. सर्वांना भीती होती कि जांभळीच्या झुडपातून जामुन के किसी पेड़ में से वो वाघिन जो है, फीमेल टाइग्रेस है, झप कर अपने ऊपर गुस्से से अपने ऊपर जम तो नहीं मारेगी ना. लेकिन फिर भी कहीं से भी थोड़ा भी हवा आने से जो सूखे हुए पत्तों की भी आवाज़ आती थी, सुकलेल्या पानांची सळसळ देखील त्यांना एकदम भारी वाटत होती. आणि असं वाटत होतं की सगळंच थांबलेलं आहे की काय, वाघीण कोणत्याही क्षणी आपल्यावर जम घेईल की काय असं सर्वांना वाटत होतं. सर्वजण, लेखक, टोंगे, वनरक्षक आणि वनमजूरसुद्धा घाबरले होते. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. थबकणे म्हणजे थांबणे. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. थक्क होणे म्हणजे नवल वाटणे. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिलं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरिता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. तर मुलांनो, लेखकांच्या कानावर अचानक असा आवाज आला. लेखक घाबरले. त्यांच्या अंगावर उनके रोंगटे खडे हो गए. लेखक के सरसरून काटा आला. घाबरले ते. पण लेखकांनी वाघांचा अभ्यास केला होता आतापर्यंत, कारण त्यांनी आतापर्यंत जंगलात फार व्हिजिट दिल्या होत्या. लेखकांना समजलं की हा वाघिणीचा आवाज आहे आणि ती वाघीण आपल्या पिल्लांना बोलवत असावी असा त्यांनी अंदाज केला. आणि अचानक त्या नाल्यामध्ये काहीतरी पडण्याचा धपकन असा आवाज आला. सगळ्यांना नवल वाटलं. तर मुलांनो, त्यांनी त्या पाण्यात पाहिलं की वाघिणीच्या एका पिल्लानं एक पिल्लेने वाघिण के फीमेल टाइग्रेस के बच्चे ने अचानक जांभळीच्या झाडातून पाण्यात जंप घेतली होती आणि तिच्या पाठोपाठ बाकी छोटी छोटी 3ही पिल्लं पाण्यात धपाधप उतरली होती. जणू काही आईचा आवाज त्यांनी ऐकला होता
अपने माँ का मीन्स वाघिन का आवाज उन्होंने सुना था. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नरवाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. राबता असणे म्हणजे हालचाल असणे, ये-जा असणे. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असणे म्हणजे काळजी घेणे, सतर्क असणे. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसणे म्हणजे लपून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिलांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिलानं तर वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिलांना त्याच्याशी काय देणं घेणं नव्हतं. त्यांचा आईभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. दंगाधोपा मीन्स मस्ती सुरू झाली. तर मुलांनो, या ठिकाणी वाघिणीनं आपल्या पिल्लांना, चारही पिल्लांना, अपने बच्चों को, 4 बच्चों को वाघिन ने क्या किया था, छुपाया था और वो शिकार के लिए गई थी. क्योंकि उस जंगल में नर वाघ मीन्स बड़े बड़े टाइगर, बिबड़ा मीन्स लेपर्ड्स, रानकुत्री मीन्स जंगल डॉग वहाँ पर हमेशा आते जाते थे. इसलिए उसको अपने बच्चों की केयर करनी थी, उनको संभाल कर रखना था. इसलिए उसने झाड़ियों में अपने बच्चों को छुपा कर रखा. आणि मग ती शिकारीसाठी गेली होती. पण शिकार करून आल्यावर ती रात्रभर खूप दमली होती आणि तिने असा आवाज केला होता आणि आईची हाक ऐकताच मुलं लगेच तिच्याकडे झेपावली. तेवढ्यात बांबू की झाड़ियों में से वाघिन उनको दिखाई दी. बच्चे खुश हो गए की माँ आ गई आणि त्यांनी ती सरळ पाण्याजवळ गेली. वाघीण रात्रभर शिकार करून फार थकली होती, म्हणून ती पाण्यात उतरली आणि त्या ठिकाणी पाण्यात जाऊन बसली. ती फार थकली होती. आता आईला बघताच पिल्लं माँ को देखकर बच्चे बहुत खुश हो गए और उन्होंने वहाँ पे जो बच्चे खेल रहे थे पानी में, वाघिणीची पिल्लं जी खेळत होती ती तिच्या पाठीवर खेळायला लागली. एक पिल्लू तिच्या पाठीवर चढलं आणि धपकन पाण्यात पडलं. वाघिणीनं त्याला असं गुरगुरून पाहिलं, पण मुलांना त्याच्याशी काय करायचं होतं. आईला बघून ती मुलं फार खुश झाली होती. अपने माँ को देखकर उनकी मस्ती शुरू हो गई. ती दंगाधोपा सुरू त्यांचा झाला. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती. तो बच्चों, वाघिन के ये जो बच्चे थे वो 5 महीने के थे. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ती खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ओ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर मीन्स यू नो दॅट. रानगवा मीन्स जंगली रेडा मीन्स जंगल ऑक्स. नीलगाय मीन्स जंगली गाय. रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिलापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ती चांगली पारंगत होती म्हणजे हुशार होती, कुशल होती. तो बच्चों, ये जो वाघिन के फीमेल टाइग्रेस के जो बच्चे थे, 4 बच्चे थे, वो साधारणतः कुत्ते जैसे दिखाई देते, छोटे छोटे पपी की तरह 5 महीने के थे. जैसे छोटे बच्चे खेलते हैं, कूदते हैं, जंप मारते हैं, वैसे ही वो खेल कर रहे थे. उनके त्यांची खेळ होते पाठलाग करणं, एक दूसरे के पीछे जाणं, मारामारी करणं किंवा पाण्यात जंप करणं, पोहणं.
आणि हे सगळं आई त्या पिल्लांना घेऊन त्या पिल्लांना ती चाटत होती. और थोड़ी देर के बाद वो पानी में खड़ी रही आणि तिनं परत मुलांना इशारा केला, असा आवाज़ करून उसने इशारा किया. शायद वो बच्चों को इशारा कर रही थी, शायद रात को उसको कहीं कुछ बड़ी शिकार मिली होगी, जैसे जंगली ऑक्स या सांबर या रानडुक्कर, जंगली पिग्स जो बड़े रहते हैं, लेकिन अभी भी वो बड़ी शिकार उठाने के लायक नहीं थी. इसलिए उस वाघिन ने अपने बच्चों को ही उस शिकार की तरफ लेकर जाने की कोशिश की. वो अपने बच्चों को शायद बुला रही थी. ती आपल्या पिलांना बोलवत होती की चला मी तुमच्यासाठी शिकार धरली आहे, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि या 4 पिलांसोबत ती स्वतःचं पोट भरण्यासाठी सतत काही ना काही शिकार करायची. अपने बच्चों का पेट भरने के लिए वो कुछ ना कुछ बच्चों को छुपा कर कुछ ना कुछ शिकार ढूंढने के लिए हमेशा जाती थी. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. भान नसणे म्हणजे लक्षात नसते. ती पाण्यातच एकमेकांशी खेळत होती. तर मुलांनो, या ठिकाणी वाघीण पाण्यातून उठली आणि चालायला लागली. तिने बांबूच्या गंजीत, मीन्स जहाँ पर बम्बू के बहुत सारी झाड़ी झुड़पी थी, पेड़ थे, वहाँ पर वो चली गई. लेकिन अंदर घुसने से पहले उसने पीछे मुड़कर देखा तो उसके पीछे उसके 2 ही बच्चे थे. तिच्या मागे 2च पिल्लं होती आणि 2 पिल्लं अजूनही पाण्यात खेळत होती. ती खेळण्यात दंग झाली होती. वो 2 बच्चे और जो 2 बच्चे थे वो पानी में अभी भी खेल रहे थे, त्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं. वाघिणीनं परत त्यांना बोलावण्याचा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि ती पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. तर मुलांनो, वाघिणीची 2 पिल्लं अजूनही खेळत होती. तिने पुन्हा त्या 2 पिल्लांना बोलवण्यासाठी असा आवाज केला, डरकाळी फोडली आणि आपल्या आईचा आवाज ऐकल्याबरोबर ती दोन्ही मुलं पळत सुटली. त्यांनी खेळ थांबवला. उन्होंने अपना खेल थमाया और वो माँ के आवाज़ की तरफ दौड़ के गए. और बच्चों, 2 मिनट के अंदर वो जो फीमेल टाइग्रेस थी, ती जी वाघीण होती, ती आपल्या 4ही पिल्लांना घेऊन त्या जंगलात झपकन कुठे निघून गेली. तर मुलांनो, लेखक सांगतात की माझ्या व्याघ्र अनुभवात मैंने बहुत सारे जंगलों को विजिट दी है, लेकिन मैंने जितने सारे टाइग्रेस देखे, वाघिणी बघितल्यात, वाघ बघितलेत, त्यामध्ये आजचा हा जो प्रसंग आहे, हा वाघिणीच्या आईचा प्रसंग, हा माझ्या आठवणीमध्ये, व्याघ्र अनुभवात आठवणीमध्ये, वाघांच्या आठवणीमध्ये मोलाची भर टाकणारा होता. वेरी वेरी वैल्यूएबल ये मेरी स्वीट मेमोरीज थी, जो मैं कभी नहीं भूल सकता. अशा प्रकारे मुलांनो, या ठिकाणी लेखक अतुल धामणकर या ठिकाणी लेखक जे आहेत, त्यांनी जंगल डायरीमध्ये कोळसा परिक्षेत्र या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे व्याघ्र प्रकल्प आहे, अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचा अनुभव या पाठात सांगितलेला आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आजचा हा आपला जंगल डायरी हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू सो मच.